पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणजे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात। बिहारमध्ये आलेल्या मोदींनी बिहारच्या राजकारणावर टीका केली तर नितीश कुमार यांनीही मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींनी बरीच आश्वासनं दिली होती, त्याची पूर्तता करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार दौरा केला आणि संध्याकाळी भाजप खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली। या दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली। शत्रुघ्न सिन्हा जेडीयू नेता पवन शर्मांसोबत त्यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली। यावेळी आपल्या खासदार क्षेत्रातील विकासासाठी आपण मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतल्याचं शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं। आज कारगिल विजय दिन। शनिवारी कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं द्रासमध्ये कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी लेफ्टनंट जनरल के.एच. सिंग यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली। पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे। गोळीबार करून दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करतायत। या दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत असल्याचं यावेळी सिंग यांनी सांगितलं। 26 जुलै हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। दिल्लीत जंतर मंतरवर खास कार्यक्रम त्यानिमित्त होतोय। त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीकडे रवाना झाले आहेत। जंतर मंतरवर वीर पत्नींच्या सन्मान समारंभाच्या कार्यक्रमाला अण्णा उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वन रँक वन पेन्शन या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक देखील अण्णा दिल्लीमध्ये घेणार आहेत। दिल्लीत केजरीवाल सरकार विरोधात पोस्टर्स लावली गेली आहेत। पोस्टर्समध्ये केजरीवाल सरकारला त्यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या घोषणांची आठवण करून देण्यात आली आहे। ही पोस्टर्स भगतसिंग क्रांती सेनेनं लावली आहेत। केजरीवाल सरकारनं जाहिरातींवरती 525 कोटी रुपये उधळण्यापेक्षा दिल्लीतील गुन्हे रोखण्यासाठी 15 लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असं या पोस्टर्समध्ये सुचवण्यात आलं आहे। यापूर्वी केजरीवाल सरकारनं मोदी सरकारवर हल्लाबोल करत पोस्टर्स लावली होती। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शनिवारी ऑल इंडिया प्री मेडिकल परीक्षा पुन्हा घेतली गेली। या परीक्षेत जवळपास 6,35,000 विद्यार्थी सहभागी झाले। मात्र ही परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली। ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी असलेल्या ड्रेस कोडची माहिती नव्हती ते विद्यार्थी या परीक्षेला मुकले। या परीक्षेत विद्यार्थ्यांना फुल हाताचे शर्ट घालण्याची परवानगी नव्हती, तर हातात अंगठी तसंच कानात रिंग घालण्याची देखील परवानगी नव्हती। अमरनाथ यात्रेचा एक बेस कॅम्प असलेल्या बालटाल इथे झालेल्या ढगफुटीमुळे शेकडो यात्रेकरू अडकून पडलेत। यात महाराष्ट्रातल्या अनेक यात्रेकरूंचा समावेश आहे। या ढगफुटीमध्ये 3घांचा मृत्यू झालाय तर 2 जण बेपत्ता आहेत। ठार झालेले 3ही यात्रेकरू नसून यात्रेनिमित्त तिथे व्यवसायासाठी आलेले स्थानिक असल्याचा दावा प्रशासनानं केला आहे। देशभरातील 400 कवी, 51 तास आणि अखंड वाहणारी शब्दकळा असा मिलाफ साधत काव्यहोत्रनं नवा विक्रम घडवला। गोवा कला अकादमी आयोजित या विक्रमी काव्य दौडीचा समारोपही तितकाच काव्यमय झाला। देशातल्या नानाविध प्रांतातल्या कवींची मैफल यावेळी रंगली। मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी या कवींना पुढील वर्षीचं आमंत्रण देत काव्यहोत्रला निरोप दिला। यात 150हून अधिक मराठी कवींसह देशातील अन्य 19 भाषेतील कवी सहभागी झाले होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।